नमस्कार यूट्यूबर्स, मी तनुजा पाटील। तर आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे। आशा सेविकांसाठी प्रत्येकी 5,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। हा नवीन जी.आर. आलेला आहे। या जी.आर. मध्ये काय महत्त्वाची माहिती आहे ते आपण पाहणार आहोत। आपण इथे पाहू शकताय, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरिता सर्वसाधारण योजनेअंतर्गत सन 2023-24च्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना जानेवारी 24 ते मार्च 2024 या कालावधीतील मोबदला रुपये 9,519 लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा हा जी.आर. आहे। तर हा जी.आर. 4 मार्च 2024 रोजी आलेला आहे। तर या जी.आर. मध्ये काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे ते आपण समजून घेणार आहोत। तर आपण इथे बघितलं, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक कार्यरत आहेत। यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण 58 सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो। तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा सेविका, स्वयंसेविका व गट प्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या असल्यामुळे सदर कार्यक्रमाकरिता त्यांना दिनांक 17 जुलै 2020 ते 9 सप्टेंबर 2021 व दिनांक 10 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रत्येकी 5,000 व 6,200 इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सन 2023-24 या आर्थिक वर्षात रुपये 30,000 लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून वाचा क्रमांक 2 अन्वये एप्रिल 2023 ते जून 2023 या 3 महिन्याचे रुपये 12,488 लक्ष इतका निधी वितरित करण्यात आला आहे असं सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच 3 महिन्याचा निधी जो आहे तो त्यांना एकत्र मिळणार आहे। म्हणजे जुलै ते सप्टेंबर या पद्धतीने, जानेवारी ते मार्च अशा पद्धतीचा निधी आहे। भरपूर अशा प्रमाणात निधी वाटप केलेला आहे। तर शासन निर्णय जो आहे 2023-24 मध्ये 30,000 लक्ष तरतूद जी आहे ती 50,777 लक्ष एवढं 2024 मध्ये एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये आशा स्वयंसेविका आहेत व आशा गट प्रवर्तक आहेत। यांना जानेवारी 2024 ते मार्च 2024 या 3 महिन्याच्या कालावधीकरता सुद्धा निधी मिळणार आहे। तर आता इथे पाहू शकताय तुम्ही, माहे एप्रिल ते डिसेंबर 2023 मधील वितरित सुद्धा अनुदान मिळणार आहे आणि माहे जानेवारी ते मार्च 2024 मधील सुद्धा अनुदान रक्कम मिळणार आहे। म्हणजेच एकूण 6 महिन्याचा जो निधी आहे तो आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक जे आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये तो जमा करण्यात येणार आहे। त्या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण जी.आर. आहे। तर आशा सेविका आणि गट प्रवर्तक ज्या आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। धन्यवाद। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील।